माहीत नाही, तुमच्या गावाशेजारची गोष्ट आहे म्हणून मी सांगतोय तुम्हाला. इथे सारणी म्हणून गाव आहे आणि तिथले पोलीस होते निवृत्ती ढाकणे, माहिती असेल सगळ्याचे नातेवाईक असतील जवळपास. आणि चकलांब्याला पोलीस होते त्यावेळेस. एसटी चकलांब्याला जायची, बीड ते चकलांबा, चकलांब्याहून भगवानगडला पायी जावं लागायचं आणि बाबाची तिथे तांगे यायची. आणि त्यावेळेस सगळ्या भागाला मिळून एक स्टेशन होतं. सारडीला आल्यानंतर पोलीस निवृत्ती ढाकणे, त्यांची मुलगी आजारी पडली, 3-4 वर्षाची होती. आणि ज्यावेळेस निवृत्ती ढाकणे गडावर गेले तेव्हा सांगितलं कार्तिकीला ये. माझा शब्द नीट आहे का बरं, भगवान बाबाचे शब्द होते, कार्तिकीला ये पंढरपूरला. आपल्यासारखे म्हणले असते ठीक आहे. मुलगी शेवटचे श्वास घेते, 4 वर्षाची मुलगी. आज प्राण सोडेल, उद्या प्राण सोडेल, परवा प्राण सोडेल, अशी त्या मुलीची अवस्था. आणि 4-5 दिवसामध्ये मुलीनं प्राण सोडला नाही आणि दशमी आली. इकडं मुलीचा जीव जाणार हे नक्की झालेलं आणि बाबांनी सांगितलं की कार्तिकीला ये. तुमच्यासारखीची ताकद नाही महाराज एवढं आज्ञा पाळायची. आणि जेव्हा मुलीचा प्राण गेला नाही, दशमी उजडली, बायकोला आणि घरच्या लोकांना सांगितलं मला बाबांनी कार्तिकीला बोलवलेले आहेत, माझ्या परस्पर जर काही मुलीचं झालं असेल तर तिला मूठ माती काही द्यायची असेल तर द्या, मी बाबांनी सांगितल्याप्रमाणे पंढरपूरला जाणार आहे. आणि त्या मुलीला तशाच अवस्थेत सोडून पंढरपूरला वारीला आले. दशमी, एकादशी, द्वादशी गेली आणि द्वादशी सोडल्यानंतर निघाले. पण भगवान बाबाला हे सांगितलं नाही की माझी मुलगी आजारी किंवा अंत्य अवस्थेमध्ये. आणि त्या काळात टेलिफोन नाही, पत्रव्यवहार नाही, काय नाही, चेहरा पडलेला आहे. शेवटी मुलीचं दुःख नाही ते. आणि मुलगी जर केविलवाणी होत असेल तर बापाच्या अंतःकरणाला पीळ पडतो महाराज. चेहरा पडलेला पाहिला आणि बाबांनी बोलून घेतलं द्वादशीला जाताना. कार्य निवृत्ती काही बोलला नाही, काय नाही. काय बाबा संसार आहे, काय सांगायचं तुम्हाला. नाही म्हणे तुझी मुलगी आजारी आहे, तू सांगितलं नाहीस. आता संसारातले दुःख आहे म्हणे बाबा, काय सांगावे तुम्हाला. काय चिंता करू नको म्हणे, तू टेन्शन घेऊ नको. घरी जा, एसटीतून ज्यावेळेस तू उतरशील तुझी मुलगी पळत पळत येऊन तुला मिठी मारेल म्हणे. आलेत ना, कुठे आहेत का कीर्तनाला? कीर्तनाला नाही ना, तर चेहरा बघितला असता ना बाकीच्या लोकांनी, नाही तर लोकांना वाटलं दंतकथा सांगितली. म्हणून गावाचं नाव वगैरे घेऊन आपण सांगण्याचा अर्थ असा आहे की माणसं जिवंत आहेत अजून, बाबाची आज्ञा पालन करणारे. आणि त्याच ठरल्याप्रमाणे जेव्हा ते आले घरी, एसटीतून खाली उतरले, मुक्कामी एसटीतून ती मुलगी आली आणि वडिलाला आलिंगन दिलं. तिने डोळ्यातून पाणी आलं महाराज. भगवान बाबांनी सांगितलं त्याच पद्धतीने झालं. काय आहे. आणि हिंगणीला जो नारळ दिलाय मी प्रत्यक्ष चमत्कार बघितलाय. हा तुम्हाला त्या माणसाने सांगितलेला चमत्कार आहे. तर त्या पुढचा एक टप्पा फार महत्वाचा आहे. ते आळंदीला गेले, मुलगी जीवन झाली, हसले वगैरे. आळंदीला पैसे घेऊन गेले, पंढरपूरचा मठ बांधायचा होता. 1964 सालची गोष्ट आहे. आणि पैसे घेऊन गेले, बाबा तुम्ही मठ बांधताय पंढरपूरचा, माझी वर्गणी मठामध्ये असावी. बाबा म्हटले निवृत्ती असं कर, नंतर दे, आता नको देऊ, नंतर दे. लाला शेजारी बसलेले होते पाडळीचे, त्याने सांगितलं नंतर द्यायला हा जिवंत राहील का? बाबा म्हटले याला काहीच होणार नाही, ते म्हातारा अजून तसंच आहे. निवृत्ती ढाकणे अजून तसंच आहेत. काय सांगतो नीट आहे का बरं का. बाबा नोव्हेंबर मध्ये बाबा म्हणले पैसे नंतर दे. आणि 1 महिन्याने बाबा गेले. 19 जानेवारीला बाबा गेले. पंढरपूरच्या निमित्ताने बांधकामासाठी आणलेला पैसा बाबांनी घेतला नाही. त्यांना जाणीव होती की माझं शरीर कुठपर्यंत टिकणार आहे. तोही माणूस, म्हणून मी दृष्टांत सांगताना एकांगी सांगत नाही तुम्हाला. पैसा घेतला नाही त्यांनी, सांगितलं पुढे दे, नंतर दे, आणि बाबा गेले निघून. आता हे पोलीसवाले निवृत्त झाले, सगळं झालं, मुलीचे लग्न झाले, यांच्या कुठं डोक्यात राहिले.
आणि मग मुलीने आठवण करून दिली होती, बाबांना शब्द दिला होता तुम्ही बांधकामाला पैसे द्याल, तुम्ही देऊन टाका ते. त्यावेळेस मी गादीवर बसलेलो होतो आणि 4 वाजता मला आळंदीचा फोन आला की 2 लाख रुपये घेऊन या. मी म्हटलं काय बावट आहे का रे, 3ला बँक बंद होते, निदान अगोदर तरी सांगायचं. गडाला काय कमी म्हणे महाराज, काय लोकांच्या डोक्यात असेल काय, जसं काय मी तिथं खड्डा खोदलेला आहे, आणि नोटा उचलायच्या घेऊन जायचं. तुम्ही म्हणणार काही वेळ आहेस का काय, म्हणलं 4 वाजता कुठं सांगतो का, आणा म्हणे, काय तुम्हाला कोण नाही म्हणते. आणि त्याच रात्री 7ला परळी गाडीने हे म्हातारं आलं निवृत्ती डाकणे, 2 लाख रुपये घेऊन. मागणी कितीची? 2 लाखाची. आणली किती? 2 लाख. आणि माझ्या रूमकडे सोडत नाहीत ना, हे सोबदार बालदार आहेत ना, तुम्ही किती जरी डुसण्या दिल्या ना तरी ते सोडत नाहीत. मग हा आला, त्याला जाऊच दे ना. ते नामदेव कुठे गेला आमचा, ते सोडच ना त्याला. एक तर ते म्हातारा दिसायला, पण ते नामदेवला माहित नाही कोण आहे ते. मग हे हुशार होतो, पोलीस आहे ना, म्हणे बाबांना पैसे द्यायचे. असं आहे का बरे, जा. पैसे म्हणले की त्या नामदेवने सोडून दिलं त्याला. आता ती चेहरा पाहिला, त्याचं ते वय पाहिलं बाबाचं. म्हणा त्याने काढले 2 लाख रुपये माझ्या समोर ठेवले. हो म्हणलं बाबा तुमचं वय नाही, तुमचे कपडे, तुमचं म्हातारपण, तुम्ही 2 लाख रुपये 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2 लाख रुपये ठेवता. नाही म्हणजे तसं नाही म्हणे बाबा, असं असं झालेलं आहे. मग त्याने हा इतिहास, मुलगी कशी आजारी पडली, बाबांनी कसं सांगितलं की नंतर द्या, गडाला गरज पडणार आहे, मला आज आठवली, त्याच दिवशी माझ्याकडे पैसे कमी असावे यावेत. आता मला सांगा तुम्ही, एवढं गडाचं काम झालेलं आहे, हे बाबांनी केलं का मी केलं? अरे पैसे बाबांनी ठरवलेले लोक पैसे घेऊन येतात, आपण करतो काय त्यांच्याकडे? त्यांनी कष्ट केलेले आहेत, त्यांनी आंबा लावलेला आहेत, फळ आल्यानंतर मी गादीवर बसलो. काय अहंकार आहे, कसला शास्त्री आलाय त्याच्यामध्ये? तुम्ही लांब आहात गादीच्या, मी गादीच्या जवळ आहे. रोज मी बाबांचे चमत्कार पाहतो, रोज. हिंगणीतले डॉक्टरचे वडील आंधळे दीप हॉस्पिटलमध्ये आजारी पडले होते आणि 3 दिवसापासून बोलत नव्हते, कोमात होते. मेडिकल सुद्धा मान्य करत नाही हा चमत्कार. जे आगाव साहेब म्हणले, बाबांचे फार निष्ठा होते, तुम्ही चला. आम्ही गेलो दीप हॉस्पिटलमध्ये, ऐकू वगैरे येत नव्हतं शेवटच्या क्षणाला. हिंगणीतली गोष्ट आहे बाबांची, आंधळे बाबा. कानामध्ये मुलगा ओरडला, म्हणे बाबा आले. आता त्यांच्या डोक्यात हा बाबा थोडाच, झोपलेले होते, डोळे बंद होते, आणि मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं. जसं कानात सांगितलं त्यांना की बाबा आले, त्यांच्या तोंडातून बोलायला सुरुवात झाली. पाय धुवायला पाणी ठेवा, स्वयंपाक करा, बसायला टाका, बाबा आलेत, त्यांचं लक्ष द्या. डोळे बंद, बाबा कोमात, आणि बोलणं चालू. आणि एवढे 2-4 वाक्य बोलले आणि पुढं बोलणं बंद. म्हणजे बाबाचं प्रेम किती खोलपर्यंत रुजलेत. स्वतःच्या मुलाला ओळखत नाहीत, स्वतःच्या मुलीला ओळखत नाहीत, आणि बाबा शब्द आल्याबरोबर बाबांच्या स्वागतासाठी शब्द बाहेर पडतात. काय बाबांचं प्रेम असेल, किती रुजलं असेल प्रेम. माझ्या लक्षात आलं की काही जरी झालं तरी हिंगणीचे लोक सप्ताह करतील. म्हातारा जर कोमात बोलतंय तर हे तर जिवंत आहे. कारण की नारळ देताना मला विचार करावा लागतो, हे घेतील का, त्यांना झेपेल का, यांची कॅपॅसिटी का, नाही तर बाबाला जिंकून टाकतील. परंतु हे चमत्कार जेव्हा मी गादीवर बसून पाहतो तेव्हा मला जाणवतं की देव ज्यांच्यावर प्रेम करतो ते समाजावर किती प्रेम करतात.